तर वळूया मैदानावरती पुन्हा एकदा आपण पाहतोय कलमच्या विरोधात भेलीव ही लढत पाहायला मिळणार आहे। भेलीव संघाकडून आपण पाहतोय पहिला P1चं षटक घेऊन आलेला गोलंदाज प्रदीप नावाजलेला गोलंदाज आहे, व्हेरिएशन गोलंदाज आहे। आणि सलामीचे बॅटर आपण पाहतोय कलम या संघाकडून स्ट्राइक एंडला दीपेश, नॉन स्ट्राइक एंडला दर्शन। हा डीजे ऑपरेटर आपले आले ना दादा की आपण नक्कीच सॉन्ग वाजवणार आहोत आणि आपण तुला संधी सुद्धा डान्सरला देणार आहोत 100%। संधी मिळणार सगळ्यांनाच, संधी सगळ्यांनाच मिळते, संधीचं सोनं करते यायला पाहिजे। मॅच ऑन, पंचांचा ग्रीन सिग्नल। ऑफस्टंपच्या बाहेर चेंडू चाललाय, पंचांनी इथे मात्र नक्कीच दंडित केलंय, स्क्वेअर चेंडू घोषित केलाय। अवंतर स्वरूपाची धाव मात्र इथे मिळते, ती कलम या संघाला खातं खोलते। अवंतर धावेने मात्र कलम संघ आपण पाहतोय। आणि यावेळेस मात्र आता नक्कीच आपण पाहतोय परफेक्ट लाईनचा वापर केलाय, गोलंदाज प्रदीपच्या माध्यमातून आलाय हा डॉट चेंडू। पुन्हा एकदा इथे मात्र आपण पाहतोय फाईन लेग क्षेत्रामध्ये खेळण्याचा प्रयत्न करत होता बॅटर दीपेश, परंतु चेंडूला वेग असल्या कारणाने चेंडू परफेक्ट बॅटवरती आला नाही। परंतु इथे मात्र एक धाव नक्कीच मिळाली, ती कळम या संघाला। स्ट्राइक एंडला आता आलाय आपण पाहतोय बॅटर दर्शन, मात्र नक्कीच स्ट्राइक एंडला आलाय। अतिशय जबरदस्त जोरात टाकल्या चेंडू पाहतोय आपण इथे मात्र संधी झालाय रनआउटच्या स्वरूपात। मात्र इथे आता दर्शनला मात्र माघारी परतावं लागतंय। पहिला गडी बाद कळम या संघाचा आपण पाहतोय। चला मॅच का थांबले, स्पीडअप करायचंय। वन डाऊनच्या भूमिकेमध्ये आपण पाहतोय मागाशी मी एक आवर्जून नाव घेतलं होतं, एक यंगस्टार खेळाडू कळम गावचा आर्यन तळेकर आता खऱ्या अर्थाने मैदानामध्ये एंटर झालाय। आडव्या बॅटने खेळून काढलाय चेंडू। यावेळेस आपण पाहतोय क्षेत्ररक्षक हजर आहे, एक धाव कंप्लीट आणि एका धावेवरतीच होतंय समाधान। एक धाव मिळते, धावसंख्या जाऊन पोहोचते कळम या संघाची 3 या धावसंख्येवरती। आणि आता आर्यन मात्र ऑन स्ट्राइक आलेला आहे। नक्कीच आपण पाहतोय यावेळेस चेंडूला उंची जास्त असल्या कारणाने इथे मात्र बाउन्स एक्स्ट्रा असल्या कारणाने पंचांनी मात्र हा चेंडू स्क्वेअर चेंडू म्हणून घोषित केलाय। वन बाउन्सचा कॉल सुद्धा आता गोलंदाजाला देण्यात आलाय। एक अवंतर स्वरूपाची धाव खात्यामध्ये ऍड होते। पंचांकडे जोरदार अपील आणि इथे मात्र पंचांनी मात्र बोट केलंय उंच LBWच्या स्वरूपात। एक अतिशय जबरदस्त असा एक फलंदाज आर्यन तळेकर मात्र इथे नक्कीच बाद होतोय। सन्मान्य पाहुणे नारायणदादा शिर्के आणि त्याचप्रमाणे किरण जाधव साहेबांना विनंती आहे की आपण मुख्य मंचावरती यायचं आहे। आपलं सरचे स्वागत आहे। नवीन फलंदाज मैदानात एंटर होते भूषण,
भूषण सुद्धा एक अतिशय जबरदस्त असा धडाकेबाज फलंदाज आहे. मोठे मोठे फटके या भूषणच्या माध्यमातून सुद्धा आपण पाहिलेले आहेत. सुधागड क्रिकेट असोसिएशन लॉटमध्ये बऱ्याच ठिकाणी टुर्नामेंट होत असतात. त्यावेळेस भूषणने बऱ्याच वेळा ज्या वेळेस कळम गावचा संघ संकटात ज्यावेळेस होता त्यावेळेस संकटातून बाहेर काढण्याचं काम केलेलं आहे. परंतु गोलंदाजाचं कौतुक करेल मी प्रदीप याचं अतिशय सुंदर गोलंदाजी करतोय. पुन्हा एकदा आपण पाहतोय नक्कीच ऑफ स्टंपच्या बाहेर चाललाय चेंडू. पंच दंडित करतायत. येतोय हा स्क्वेअर चेंडू. अवांतर स्वरूपाची धाव मात्र नक्कीच ऍड केली जाते खात्यामध्ये. धावसंख्या जाऊन पोहोचले आपण पाहतोय 5 या धावसंख्येवरती. पहिलं P1चं षटक चालू आहे. 2 गडी मात्र इथे बाद झालेत. इथे मात्र अतिशय सुंदर चेंडू. चांगल्या चेंडूला सन्मान देण्याचं काम केलंय भूषण बॅटरच्या माध्यमातून. एक धाव नक्कीच मिळते पुन्हा एकदा. दरम्यान पहिलं P1चं षटक इथे समाप्त होते. पहिल्या षटकाच्या अंती धावसंख्या धावून पोहोचले कळम या संघाची आपण पाहतोय 6 या धावसंख्येवरती 2 गडीच्या मोबदल्यात. चला स्पीडअप करायचं विनंती असेल. नो टाइम पास. आज आपल्याला सुधागड क्रिकेट असोसिएशनचे जवळजवळ 10 सामने खेळवायचे आहेत. सुपर ए ग्रुपमध्ये 8 संघ आहेत. त्या 7 मॅचेस होतील आणि या 4 मधल्या 3 मॅचेस होतील. म्हणजे टोटल 10 मॅचेस अजून खेळवायचे आहेत. आणि आता घड्याळामध्ये वाजलेत 11 वाजलेत. जर प्रत्येक मॅचला जर आपण 1 तास पकडला तर जवळजवळ सकाळचे 7 वाजतील. चला विनंती असेल लगेचच सामना चालू करायचा आहे. दुसरा षटक घेऊन ते गोलंदाज आपण पाहतोय भेलीव या संघाकडून किशोर. स्ट्राइक एंडला पाहतोय कलम संघाकडून भूषण. 6 धावा स्कोरबोर्डवरती लागल्यात 2 गडीच्या मोबदल्यात. या वेळेस मात्र शॉर्ट पिच चेंडू आहे. शॉर्ट पिच चेंडूला मात्र भेदून दिलाय. फाईन लेग क्षेत्रामध्ये आलाय हा. 1 बाउन्स. 4 धावांसाठी खणखणीत दणदणीत चौकार. यावेळेस मात्र नक्कीच आपण पाहतोय भूषणने मात्र चेंडूला निरकून पारकून घेतलं. फाईन लेग क्षेत्रामध्ये 1 बाउन्स. 4 धावांसाठी आला चौकार. आणि इथे मात्र नक्कीच आपण पाहतोय स्विचिटचा प्रयत्न करताना दिसतोय बॅटर भूषण. परंतु यावेळेस मात्र गोलंदाज मात्र हवी ठरतोय किशोर. कारण की पहिल्या चेंडूवरती चौकार आलाय आणि आता हा दुसरा चेंडू मात्र इथे डॉट आलाय. कमबॅक करतोय गोलंदाज किशोर. धावसंख्या 10 स्कोरबोर्डवरती लागलेली आहे. लोअर फुलटॉस चेंडू कव्हरच्या दिशेला खेळून काढलाय. 1 धाव कंप्लीट. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. इथे मात्र थोडंसं फंबलिंग झालंय. 2 धावा इथे आरामात कंप्लीट. 2 धावा मिळतील कळम या संघाला आपण पाहतोय. बेलीव गावामध्ये खऱ्या अर्थाने खेळत असताना आपण पाहतोय आमचे मित्र बंडू अतिशय जबरदस्त जुने जाणते क्रिकेटर आहेत. या संपूर्ण गावाला घेऊन मात्र नक्कीच मैदानात उतरलेत. गावचा संघ भेलीव. या वेळेस मात्र नक्कीच आपण पाहतोय बॅटच्या पट्ट्यात चेंडूला घेतलाय परंतु क्षेत्ररक्षक हजर आहे. झेल मात्र इथे सुटलाय. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न होतोय आणि दुसरी धाव सुद्धा इथे आरामात कंप्लीट झालेली आहे. चांगली रनिंग बिटवीन द विकेट म्हणावं लागेल. झेल मात्र नक्कीच हातातून निसटला. कदाचित हा झेल झाला असता तर या 2 धावा वाचल्या गेल्या असत्या.
धावसंख्या 2 ने वाढते, धावसंख्या 2 पोहोचलंय 14 या धावसंख्येवरती. चांगल्या चेंडूला मात्र इथे सन्मान दिलाय. पॉइंट क्षेत्रामध्ये खेळून काढलाय चेंडूला. 1 धाव मिळते, एका धावेवरती समाधान. आणि आता मात्र स्ट्राईकला आपण पाहतोय दीपेश मात्र नक्की झालाय. दीपेश सुद्धा एक अतिशय धडाकेबाज फलंदाज आहे. मोठे मोठे फटके मारण्यामध्ये माहीर असा हा फलंदाज आहे. आत्ताच नुकतीच पार पडली होती पंचक्रोशी प्रीमियर लीग. या पंचक्रोशी प्रीमियर लीग मध्ये सुद्धा दीपेशने चांगली फलंदाजी केलेली आहे. शपलवून मारण्याचा प्रयत्न करतोय, परंतु यावेळेस मात्र चेंडू बॅटच्या पट्ट्यात येत नाहीये. दरम्यान नक्कीच आपण पाहतोय 1 धाव मिळते ती कळंब या संघाला. 2 षटकांचा खेळ समाप्त होतोय आणि 2 षटकाच्या अंती मात्र धावसंख्या झाले 16 धावसंख्या झालेली आहे. 2 विकेट. तर आता कळंब संघासाठी नक्कीच सुवर्ण संधी आलेली आहे बॅटरांना. समीर भाई जाधव यांच्याकडून प्रत्येक षटकाराला 200 रुपयाचं पारितोषिक लागलंय. प्रत्येक षटकारासाठी मात्र समीर भाई जाधव यांच्याकडून 200 रुपयाचं पारितोषिक लागले गेलंय. तिसरा षटक घेऊन ते गोलंदाज आपण पाहतोय गोविंद. गोविंद सुद्धा एक अतिशय कसलेला गोलंदाज, अनुभवी गोलंदाज, व्हेरिएशन गोलंदाज आहे. याच मैदानावरती आम्ही पाहिलंय ज्यावेळेस भेलीवची टुर्नामेंट झाली होती त्यावेळेस अतिशय सुंदर गोलंदाजी केली होती या गोलंदाजाने. थोडासा लेग कट ऑफ कट मध्ये चेंडू टाकत असते. एक अनुभवी असणारा गोलंदाज आहे नक्कीच मी म्हणेन. पहिला चेंडू आपण पाहतोय इथे गोविंदच्या माध्यमातून थोडंसं मिस फिल्डिंग होताना दिसते. विकेट किपरच्या मागे बॅकअप मात्र मिळत नाहीये. दरम्यान 1 धाव इथे धावून काढले आणि पंचांनी मात्र हा चेंडू केलाय स्वेअर घोषित केला गेलाय. म्हणजे स्वेअर चेंडूची 1 धाव आणि धावून काढली 1 अशा टोटल मिळतील 2 धावा. धावसंख्या वाढली, धावसंख्या जाऊन पोहोचले ती 18 या धावसंख्येवरती. आणि इथे मात्र आता गोलंदाज चुकी करताना दिसतोय आणि चुकीला माफी नाही. पंचांचा डिसिजन बेस्ट राईट येतोय हा नो चेंडू. आता येणारा चेंडू असेल हा उघडा डोळे पहा नीट. येणारा चेंडू असेल हा फ्री हिट. चाहो जैसा मारो. नो +1 अशा टोटल 2 धावा मिळत आहेत. फ्री हिटचा चेंडू असेल. फ्री हिटचा चेंडू, निर्धाव चेंडू. पुन्हा एकदा शॉर्ट पिच पद्धतीचा चेंडू होता. पुल केला आणि चेंडू गेलाय 1 बाउन्स 4 धावांसाठी. दीपेशच्या बॅटमधून आलेला हा चौकार. 4 धावेची धावसंख्या पोहोचते कळंब संघाची 24. बंडू गोंडे, नारायण शिर्के आणि किरण जाधव यांनी स्टेजवर यायची. आणि हा चौकार कच्चा असं क्षेत्ररक्षण बेल्यू या संघाच्या खेळाडूकडे आणि आलेला हा चौकार.
पुन्हा एकदा चेंडू हवेत आणि यावेळेस मात्र दीपेशला परतावं लागेल. ते सांग मला नाव ते काय बोलत ते त्याने काय बोलत तू काय स्टेजवर न्यू बॅटर रोशन कचरा असं क्षेत्ररक्षण वारंवार भेलीव या संघाकडून होते. एक धाव होती तिथे 2 धावा घेण्यामध्ये यश मिळालं बॅटर रोशनला. 2 धावेनिशी धावसंख्या पोहोचते. कळम या संघाची 3 गडी बाद 30. तिसरं षटक प्रगतीपथावर. पुन्हा एकदा जोरकस अशी बॅट फिरवली. सुंदर असा झेल शॉट थर्ड मॅनला आणि रोशनला परतावं लागेल. गडी क्रमांक 4 बाद होतोय. तो म्हणजे कळम या संघाचा. धावसंख्या तिथे स्थिरावते. धावसंख्या पोहोचले कळम या संघाची. तिसरं षटक प्रगतीपथावर असताना तिसरं षटक संपल्यानंतर माफ करा तिसरं षटक संपल्यानंतर धावसंख्या झाली ती म्हणजे 30. न्यू बॅटर बंटी. गोलंदाजीसाठी शेवटचं षटक भेलीव या संघाकडून अथर्व. स्ट्रायकर एंडला भूषण. मोठे फटके खेळावे लागतील भूषणला. 3 षटकांती धावसंख्या 10च्या सरासरीने 30. सुंदर फटका. चेंडू गेला फाईन लेग क्षेत्रामध्ये 4 धावांसाठी भूषणच्या बॅटमधून. अतिशय सुंदर फटका खेळला भूषणने. पुन्हा एकदा खराब गोलंदाजी. शॉर्ट ऑफ लेनचा चेंडू फिरून मारलाय. पुन्हा एकदा तेच क्षेत्र. चेंडू गेला सीमा रेषे पार. फाईन लेग क्षेत्रामध्ये 4 धावा. 4 धावेनिशी धावसंख्या पोहोचते कळम या संघाची 38. खराब गोलंदाजी करतोय तो म्हणजे अथर्व यंग टॅलेंट. लेफ्ट आर्म राऊंड द विकेट. अथर्व दळवी पुढील चेंडू घेऊन येईल या शेवटच्या षटकामधील. पुन्हा एकदा शॉर्ट ऑफ लेनचा चेंडू फिरून मारलाय. पंचांचा इशारा येतोय. 6 धावा. सुंदर फलंदाजी करतोय तो म्हणजे बॅटर भूषण. धावसंख्या पोहोचते या षटकारानिशी 44. दोन 4 आणि 6 साठी झकास बारचे मालक सचिन जगताप यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक आलंय.
धन्यवाद. सुंदर फलंदाजी करते. 10 चेंडूचा सामना केला. 25 धावांवरती बॅटर भूषण. 2 चौकार, 3 चौकार आणि 1 षटकारांशी यापुढील होणारा सामना शिवशक्ती परळी विरुद्ध BCC परळी बी. दोन्ही संघाच्या कर्णधाराने टॉससाठी टॉस बॉक्समध्ये यावे. पुढील चेंडू हलक्या हाताने खेळलाय. 1 धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि दुसरी धाव देखील पूर्ण. सुंदर अशी रनिंग बिटवीन द विकेट. दोन्ही बॅटरमध्ये भूषण आणि बंटीमध्ये या 2 धावेनिशी धावसंख्या पोहोचते. धावसंख्या झाले कळम या संघाची 46-46. पुन्हा एकदा शॉर्ट ऑफ लेंथ फिरून मारण्याचा प्रयत्न आणि बॅट चांगलं क्षेत्ररक्षण. शॉर्ट फाईन लेग क्षेत्रामध्ये निर्धाव चेंडू. धावसंख्या झाली ती 46. या चेंडूवरती मोठा फटका यायला हवाय. आणि टॉससाठी शिवशक्ती परळी विरुद्ध BCC परळी बी. दोन्ही कर्णधारांनी टॉस बॉक्समध्ये यावे आणि अतिशय सुंदर फटका. भूषणच्या बॅटमधून स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये शेवटच्या चेंडूवरती आलेला हा षटकार. या षटकारानिशी कळम या संघाचा स्कोर झालाय. धावसंख्या झाली ती म्हणजे 52. परळीचा एक लेजंड सितारा भाविनजी मजेटिया यांना विनंती करतो की आपण समालोचन कक्षामध्ये यावे. भाविनजी मजेटिया आणि टॉससाठी दोन्ही भूषणचा हा टॉस उडव. टॉस कॉइन नाही तर या हा भूषणसाठी काय जकास बारचे मालक यांच्याकडून भूषणसाठी 500 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. काय नाव तुमचं? सचिन जगताप. शिवशक्ती परळी नाणेफेक जिंकलंय आणि आपला निर्णय कळवावा. तर वळूया मॅचकडे. येणारे 24 चेंडू 53 धावा जिंकण्यासाठी त्या म्हणजे भेलीव या संघाला. सुंदर फलंदाजी बघितली पहिल्या इनिंग मध्ये. भूषण याची 2 षटकार, 3 चौकार, वैयक्तिक 13 चेंडू आणि 33 धावांची बहारदार खेळी त्याच्या माध्यमातून बघायला मिळाली आणि धावसंख्या पोहोचवली ती म्हणजे 52 या धावसंख्येवर. आणि जिंकण्यासाठी भेलीव या संघाला
53 धावांचं लक्ष्य उभं केलं, ते म्हणजे काम कळम संघाने. दोन बॅटर मैदानामध्ये, किशोर आणि अथर्व. अथर्व शेवटचं षटक त्याने भेलीव संघाकडून फेकलं होतं, थोडंसं महागडं षटक, पण आता बॅटिंगमध्ये त्याला बॅटिंग करावी लागेल. स्ट्रायकर एंडला किशोर आणि नॉन स्ट्रायकर एंडला अथर्व. आणि गोलंदाज पहिलं पॉवर प्लेचं षटक घेऊन आलाय, तो म्हणजे अथर्व. आर्यन, सॉरी माफ करा, आर्यन. आर्यन तळेकर. त्रेपन्न धावांचा डोंगर उभा केलाय, तो म्हणजे भेलीव संघासमोर. पहिला चेंडू, अतिरिक्त धाव, उजव्या डाव्या एष्टीच्या खूपच बाहेर, चेंडू गेला निर्धाव, सॉरी माफ करा, स्वाईर. धावांचा श्री गणेशा झालाय. स्वाईर चेंडूनिशी फुलटॉस पद्धतीचा चेंडू होता. चेंडू मिड विकेट क्षेत्रामध्ये खेळला, सोप्पा झेल. किशोर सारखा फलंदाज बाद होतोय. एक या धावसंख्येवर खातही न खोलता किशोर मात्र गोल्डन डकचा शिकार. भेलीव संघाला खूप अपेक्षा होत्या त्या, म्हणजे किशोर याच्याकडून, मात्र नाराज करतोय किशोर. नेक्स्ट बॅटर वन डाऊन पोझिशनला प्रदीप. आर्यन सुंदर गोलंदाजी करताना दिसतोय. पहिला स्वैर चेंडू आणि दुसऱ्या चेंडूवरती एक मोठा मासा गळाला, तो म्हणजे किशोरच्या स्वरूपात. पुन्हा एकदा समोरच्या दिशेने खेळलाय. चेंडू क्षेत्ररक्षण आहे, सुंदर क्षेत्ररक्षण. आणि एक पंचांचा थर्ड अंपायर साठी रनआउट साठी दुसरी धाव कंप्लीट आहे की नाही हे मात्र थोड्याच वेळात आपल्या समोर आणि नॉट आउट आहे. 2 धावा. सुंदर रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावेनिशी धावसंख्या पोहोचते. भेलीव या संघाची 53 धावेंचा पाठलाग करताना एक गडी बाद 3. पुन्हा एकदा झेल सुटलाय आणि एक धाव पूर्ण केले. एक धावेनिशी धावसंख्या भेलीव संघाची 4 वर. एक गडी बाद 4. मोठे फटके खेळावे लागतील. पॉवर प्लेचं पहिलं षटक. आर्यन मात्र सुंदर अशी गोलंदाजी करतोय कळम या संघासाठी. आणि आमचे मित्र राहुलजी गुप्ता यांना विनंती करतो आम्ही की समालोचन कक्षामध्ये यावे. आणि ते आलेले आहेत. अथर्व स्ट्रायकर एंडला आणि अथर्व देखील गोल्डन डकचा शिकार होतोय.
सोप्पा झेल यष्टीरक्षक. दुसरा गडी बाद होतोय तो म्हणजे कळंब भेळीव या संघाचा. नेक्स्ट बॅटर खेळू जाधव. आता या दोन फलंदाजांना सुंदर गोलंदाजी करतोय तो म्हणजे आर्यन. पॉवर प्ले षटकामध्ये बांधून ठेवलंय ते म्हणजे फलंदाजांना, भेलीव संघाच्या फलंदाजांना. यावेळेस जोरकस अशी बॅट फिरवली, चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक चेंडू खाली आणि अजून एक विकेट. सोप्पा असा झेल. पहिलं षटक पहिल्या षटकातले काही चेंडू शिल्लक. आर्यन मात्र सुंदर गोलंदाजी करतोय. 3 गडी बाद आणि 4च धावा झालेल्या आहेत. नेक्स्ट बॅटर मंगेश. सुंदर चेंडू, अतिशय सुंदर गोलंदाजी आर्यनच्या. केतन पोपट आणि भाविनजी मजेटिया यांना विनंती करतो की आपण स्टेजवर या, आपला स्वागत आहे. सुंदर गोल. हेलो जी, देखिए सुधाकर तहसील के हमारे अजीज दोस्त भाविन भाई मजेटिया यहाँ पर आ चुके हैं. इनका स्वागत जरूर करेंगे हम लोग. एक हमारे दोस्त है रवि और ये पूना के सबसे बेहतरीन कवि मिथुन भाई लांगी साहब. इनके बाद स्वागत किया जाएगा हमारे फिर से आएगा अजीज दोस्त केतन भाई पोपट, जिनका अगला मुकाबला इस मैदान पे दिखाएंगे हम, जिनमें क्षमता है लंबे लंबे छक्के जड़ने की. और गाना जरूर बजेगा. नेक्स्ट बॉलर दीपेश उर्फ वांग्या. सुंदर चेंडू, पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. आर्यनच्या पावलावर पाऊल ठेवून गोलंदाजी करतोय. येणारे 17 चेंडू आणि 49 धावेंची गरज. आता मात्र हात खोलावे लागतील भेलीव संघाला. यावेळेस स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये खराब गच्चा असं क्षेत्ररक्षण दीपेशचं. सोप्पा झेल होता, मात्र झेल काही पकडू शकला नाही तो म्हणजे दीपेश. आणि एक धाव मिळते ती म्हणजे भेलीव संघाला. या एक धावनीची धाव संख्या पोहोचते ती म्हणजे 3 गडी बाद 5. पुन्हा एक धाव, अतिशय वेगवान चेंडू दीपेशचा. निर्धाव चेंडू, धावसंख्या तिथेच स्थिरावते. निर्धाव चेंडूनिशी धावसंख्या झाली ती म्हणजे 5. यापुढील होणारा सामना शिवशक्ती परळी विरुद्ध बीसीसी बी. लोअर फुलटॉस पद्धतीचा चेंडू लॉंग ऑन क्षेत्रामध्ये खेळला. एक धाव पूर्ण, दुसऱ्या धावेचा प्रयत्न पण नाही. अतिशय सुंदर क्षेत्ररक्षण आर्यनच्या माध्यमातून. बीसीसी बी वर्सेस शिवशक्ती परळी. नक्कीच जयदत्त शेलारवर सगळ्यांच्या नजरा असतील. एक हार्ड हिटर फलंदाज जयदत्त शेलार. शाहीद शेख परळीचा. सुंदर फटका हवेत खेळला आहे आणि अजून एक गडी माघारी येतोय.
प्रदीप मात्र बाद होतोय. जी हाँ, देखिए इसके बाद जो मुकाबला होगा बीसीसी बी वर्सेस शिव शक्ति परली, एक शिवा दलवी और हमारे अजीज दोस्त यहाँ पर स्माइल करते हुए हमें नजर आ रहे हैं. बढ़िया गेंदबाजी, बढ़िया बल्लेबाजी देखने मिलेगी हमें यहाँ पर. ये देखिए इसके बाद 12 गेंदों में 40 रन की जरूरत यहां पर. आपको भी यहां पर आना है मिथुन लांगी अगले मैच के लिए. आपने वादा किया था हमें. दोन षटकांतील धावसंख्या झाली ती भेलेव या संघाची 4 गडी बाद 8. येणारे 12 चेंडू 45 धावेंची गरज ती म्हणजे भेलेव या संघाला. गोलंदाजी मार्कवर तिसरं षटक. गोलंदाज भूषण, ज्याने पहिल्या सत्रामध्ये अतिशय सुंदर फलंदाजी केली होती, तोच तो भूषण. पहिल्या चेंडूवर 1 धाव. देखिए इस मुकाबले को अगर जीतना है तो 11 में 44 की जरूरत है. बड़े बड़े लंबे छक्के दागने पड़ेंगे. देखा जाए तो 4 विकेट यहां पे गिर चुके हैं. अगर दागोगे तो जीतोगे, वरना कुछ नहीं होगा. बढ़िया गेंद यहां पर और बढ़िया कैच आई थिंक. अंपायर का फैसला यहां पर आते हुए और आउट. इसे कहते हैं जोश, इसे कहते हैं फील्डिंग. और हमारे अजीज दोस्त रोशन भाई वालगुड़े इस मुकाबले को लाइव देखते हुए यहां पर उनका भी स्वागत जरूर करूंगा. शॉर्ट ऑफ लेनचा चेंडू होता, हुक करायचा होता. बॅट आणि बॉलचा काही संपर्क नाही, निर्धाव चेंडू. भूषण मात्र सुंदर गोलंदाजी करतोय. कळम या संघासाठी येणारे 9 चेंडू आणि 44 धावेंची गरज. और देखिए हमारे अजीज दोस्त डीजे वाले बाबू जरा गाना बजा दे, यहां पर आते हुए हमें दिख रहे हैं. अब थोड़ा गाना बजेगा तो लोगों पब्लिक को भी थोड़ा मजा आ जाएगा. और खास करके केतन पोपट की बल्लेबाजी देखना चाहता हूं और वो गाना जरूर चलाऊंगा मैं. पक्का पक्का. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. लगातार तिसरा चेंडू निर्धाव. अतिशय सुंदर गोलंदाजी भूषण. फुलटॉस पद्धतीचा चेंडू होता, भरकोस समाचार घेतला नाही. 1 धाव, 1 धावेचं रूपांतर दुसरे धावेमध्ये आणि 2 धावा अतिशय सुंदररित्या पूर्ण.
पुन्हा एकदा चेंडू हवेत पॉइंटचा क्षेत्ररक्षकाने सुंदर अशी झेल. सुंदर गोलंदाजी भूषण याच्या माध्यमातून. 7 तिसरं षटक संपलं. तिसऱ्या षटकांती भेलीव या संघाची धावसंख्या 11. येणारे 6 चेंडू आणि 42 धावांची गरज. मंगेश, न्यू बैटर मंगेश. ये देखिए, अगर लगातार 3 छक्के जड़ते हो तो आशीष शेलदार तरफ से 1000 रुपये का इनाम दिया जाएगा. नवीन गोलंदाज गौरव. तुमच्या 12व्या प्लेयरलाच नाव नाही माहिती. 5 गेंदों और 42 की जरूरत यहाँ पर. 3 चेंडूवर 3 षटकार मारले तर मंगेश साठी आतिश शेलार यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. लगातार 3रा निर्धाव चेंडू. एकच धाव मिळेल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न देखील नाही. दोन चेंडूवर 2 षटकार मारले तर गोविंद शिंदे यांना आतिश शेलार यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक. पण नाही, एकच धाव मिळेल. या चेंडूवरती मंगेशने जर षटकार मारला तर आतिश शेलार यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक. आणि आलाय, देखिए आया है. जाता जाता 1000 रुपये तरी जिंकून जाईल. सबसे पहली बात तो 1000 रुपये जीपे किए हमारे सामने. हा हा, करके जाइए. जो आपने वादा निभाया था वो पूरा करना पड़ेगा. नक्कीच. यापुढील सामना BCC B वर्सेस शिवशक्ती परळी. शिवशक्ती परळी आपलं क्षेत्ररक्षण. मैं गुजारिश करूंगा शिवा दलवी की टीम को कि अपने मैदान में जाकर और ये मैन ऑफ द मैच का पुरस्कार जाएगा वो भूषण को. 33 रन और 2 विकेट. क्रिकेट प्रेमी रसिक प्रेक्षक उनको 5